अंगणात रस्त्यात कोणाच्या दृष्टीला पडलं नसतं. तिच्या बंगल्यातच जर सगळे तिचे पूर्ण मनोरथ होत असतील कशाला बाहेर गेलं. इतकी श्रीमंताची बायको तिच्या पायाचं दर्शन कोणाला झालं नसतं. येऊ का पंचायत समितीचं नाही तर जिल्हा परिषदेचं तिकीट तिला मिळावं. आणि मग तिची कमाल पहा. झोपडपट्टीच्या बाईच्या पायावर लोळती बाई ही म्हणजे एकदा पवार एकदाच फक्त पहा. मला वाटतं एवढ्या श्रीमंताच्या बायकोवर काका अशी येळ देवानं आणायला नव्हती पाहिजे. माणूस वेळ पडली की लहान होतो. इंद्र म्हणाला मी कितीही लहान होतो. नारद म्हणाले मग एक युक्ती आहे. मृत्यूलोकात जा. मृत्यूलोकात भारत देशात अयोध्या नगर आहे. अयोध्येचा राजा दशरथ आहे. धर त्याचे पाय. माग दशरथाला मदत युद्धाची. दशरथ राजाने जर तुला युद्धाची मदत केली तुझा स्वर्ग तुला परत मिळतो. इंद्राच्या लक्षातच येईन. इंद्र म्हणला नारदा तुमची गोष्ट पटली तर पाहिजे ना. तुमची गोष्ट जमिनीवर पायच टिकत नाही. आधारच अमृत पिणारे देव जर राक्षसांपुढे हात टेकून हारले तर मृत्यू लोकातला राजा पिऊन पिऊन काय पेत असत. कोण म्हणलं दारूचं नाव काढू नका. चहा. आणि चहा पिणारा राजा राक्षसांबरोबर युद्ध करी. नारद म्हणाले आमचं जर पटत नसलं तर पुढं व्हा. आम्ही सांगू तेच खरंय. राजा तुला माहित नाही वेद सांगतो आत्मा वै जायसी पुत्र. जन्म घेण्याआधी पुत्र पित्याच्या हाडात मासात रक्तात नसात सगळा भिनलेला असतो. तोच पुढे पुत्र म्हणून जन्म घेतो. पहिले तो पित्याच्या संपूर्ण शरीरात संचरलेला असतो. पूर्ण परब्रह्म परमात्मा दशरथाच्या पोटी अवतार घेणार आहे. आणि म्हणून आज दशरथाच्या सर्वांगानं तो परमात्मा संचरलेला आहे. आणि भगवद्गीतेच्या शेवटच्या अध्यायाचा शेवटचा श्लोक पहा. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूति ध्रुवाणि तिर्मतिर्मम. जीवाहि उभा लक्ष्मीचा वल्लभा सर्व सिद्धी स्वयंभा तेथेची असती. विजय नामे श्रीकृष्ण नातू विजय स्वरूप. विजय नामे अर्जुन विख्यातू विजय स्वरूप श्रीकृष्ण नातू. श्रेयसी विजय निश्चितू तेथेची असे. जिकडून देव असतो ज्या बाजूला तिथे विजय असतो. आज दशरथाच्या बाजूला विजय. दशरथाचे पाय इंद्र आला आणि साष्टांग प्रणिपात दशरथ राजाच्या चरणावर केला. दशरथ राजा म्हणाले देवा ओ इंद्र देवा तुम्ही देव आहात आम्ही मानव. राजा मला मदत कर. माझं राज्य केलंय राजा मला युद्धाची मदत कर. सूर्यवंशाची एक पद्धत आहे. गोस्वामी तुलसीदास जी कहते हैं रघुकुल रीत सदा राम गाए परवचन रघुकुल रीत सदा वचन न जाइए. रघुकुल रीत सदा वचनच दिलं दशरथ राजांनी मदतीचं. किती सैन्य आणून बोल. इंद्र म्हणाला सैन्य आणून माझी बेआबरू करू नकोस.
दुसऱ्याची गरज नाही, तू एकटा आहे. कारण मला मृत्यू लोकांवर मदत मागणं हीच माझी बेआबरू आहे. एवढ्या मोठ्या माणसानं खाली मृत्यू लोकांवर येऊन मदत मागायची येणारच नाहीत. पण समजा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या अंबरवाडीत आले आणि ते जर तुमच्या पुढे येऊन उभे राहिले, म्हणले भाऊ तोटा आहे पण सुना संपला जर सध्या का, त्याची इज्जत राहिली का मुख्यमंत्रीची? एवढा मोठा माणूस इंद्र म्हणतो मला तुला भीक मागणं ही माझी बेआबरू आहे. आणि हे कोणालाच कळू देऊ नको मृत्यू लोकांवर. सैन्य आणू नको राजा, एकटा आहे, एकटा. नारदाच्या सांगण्यावरून मला फक्त तुला मदत मागायची, हे कोणालाच कळू देऊ नको. ठरलं, वचन दिलं, उद्याला स्वर्गात युद्धाला जायचं, इंद्राला मदत करायची. त्या रात्री राजा दशरथाकडून गुप्त गोष्ट पोटात साठवल्या गेली नाही, ती गोष्ट बाहेर आली. अगदी एकांतात कैकई असताना राजा भावनेनं बोलून गेले, प्रिये मी काय भाग्यवान आहे कैकई. अगं मला उद्या युद्धाचं आमंत्रण स्वर्गातलं आहे, स्वर्गाचं नाव कैकईनं पोथी पुराणादिकात ऐकलेलं होतं. स्वर्ग, स्वर्ग म्हणजे अहो जिथे 3 गोष्टी अशा आहेत ज्या मृत्यू लोकात काल्पनिक आहेत त्या वास्तविक आहेत. तिथं कामधेनु कल्पतरू चिंतामणी, कामधेनु कल्पतरू चिंतामणी, कामधेनु कल्पतरू चिंतामणी, कामधेनु कल्पतरू चिंतामणी. गोष्टी जरी काल्पनिक असतील पण स्वर्गात वास्तविक आहेत त्या. आणि 3 गोष्टी अशा पॉवरफुल आहेत. कामधेनूला जे मागितलं त्याच वेळेला ते जो जे दवा मागे 10वा अध्याय, ते जो जे दवा मागे ते एक सरा प्रसवोची लागी, देतच राहते ती कामधेनू. तसाच कल्पतरू खाली फळे येती मागितली. आणि चिंतामणी दे चिंतिल्या अर्था, ह्या 3 वस्तू स्वर्गात आहेत. इतकंच नाही, तिथे पिण्याकरता अमृत आहे स्वर्गात. कोणाचा जीव लागला असेल तर होऊ द्या काला, स्वर्गात चला. असा स्वर्ग आहे. सैंग चिंतामणीची या भूमिका, विनोद वनवटिका सुरतरुंचिया, जेत गंधर्व गात गाणी, जेत रंभे ऐशा नाचनी, उर्वशी मुख्य विलासिनी, अंतोरिया चंद्रशिंपी सांबरे, पवनायसे मनियारे धावणे जेत. असा स्वर्ग आहे. कैकईने या स्वर्गातल्या गोष्टी पुराणात ऐकल्या. कैकईला वाटलं उद्या राजा स्वर्गात निघाले. कैकईने हट्ट केला, राजा मी तुमच्या बरोबर उद्या येणार. राजा म्हणले, अगं पागल आहेस का तू? तिथे युद्ध आहे, तिथे का गुलाबजामुनचं जेवण आहे? तिथे युद्धाचा खणखणाट आहे, शस्त्राचा धनधनाट आहे, वीरांच्या आरोळ्या. आणि तू महिला स्त्री
काय उपयोग आहे तुझा तिथं? ती म्हणली काही म्हणा, मी येणार म्हणजे येणार.